वेलकम बॅक टू माय चॅनल. पुणेला जाण्याच्या आधी जाऊयात त्र्यंबकेश्वरला. अँड त्र्यंबकेश्वरला जाताना आम्हाला भेटला मामाचा मळा. सो इथलं फूड टेस्ट करूया अँड देन निघूयात त्र्यंबकेश्वरला. दिस इज मसाज सेंटर. इथे ट्रेन पण आहे. मळा खूपच छान आहे. मामाने मामाचा मळा खूपच सुंदर बनवला आहे. आणि आता या ट्रेनमध्ये आमची झाली आहे सवारी. आत्या आणि मी बसलोय. आता निघेल थोड्या टाईम ट्रेन. ट्रेनची सवारी करून आता आम्ही आलोय फूड टेबलकडे. नाव लेट्स गो. ऑर्डर देऊयात आणि करूया तिथला फूड टेस्ट. वेटिंग फॉर वेटर की कधी येईल आणि कधी ऑर्डर घेईल आमचं. मामाच्या मळ्याला केलं टाटा बाय बाय अँड आता आम्ही पोचलो अंजनी पर्वतकडे. फायनली पोचलोय त्र्यंबकच्या गेटजवळ. सो लेट्स गो. अँड गाडी पार्क करून आलोय मंदिरकडे. मंदिर आता इथनं थोडंसंच जवळ आहे. अँड इथे पाऊस पण सुरू झाला. मंदिरमध्ये आलोय आणि आता लावूयात दर्शनसाठी लाईन. खूप लंबी लाईन दिसतीये. आणि इथनं पण दर्शन होत आहे CCTV मध्ये. आणि मंदिरमध्ये दर्शनच्या लाईनीत आम्हाला भेटले हे डॉगी भाई, जो की एकदम शांत झोपलेला आहे. कोणालाच काही करत नाही आहे. टेम्पलमधनं आम्हाला एक सुंदर वॉटरफॉल सुद्धा दिसला. फायनली आमचे दर्शन घेऊन झालेत. 2 वाजता लागलो होतो आम्ही दर्शनच्या लाईनला आणि आमचे दर्शन झाले 5-5:30ला. सो इथे आता थोडेसे फोटो वगैरे घेऊयात अँड देन जाऊयात मंदिरच्या बाहेर. आत्ता आलो आम्ही मंदिरच्या बाहेर आणि एक मंदिरच्या बाहेर खूप सुंदरसं तलाव आहे ज्यात खूप भारी फिश आहेत. सी सो ब्युटिफुल. किती मस्त मस्त कलरच्या फिश आहेत. त्र्यंबकवरून निघालो आहे पुणेसाठी. आता मला इथून लागेल 5-6 तास पुणेला पोहोचायला. देन नाईटच्या डिनरसाठी थांबलो आम्ही न्यू अक्षय फॅमिली रेस्टॉरंटला. आणि इथे आमचे अक्षय कुमार झोका खेळत आहे. आफ्टर जेवण थोडंसं फिरूयात म्हणलो अँड देन परत निघूयात पुणेसाठी. पुणेत चाललो आहे आम्ही आमच्या ताईकडे. रात्री पोचलो आम्ही 1-2 वाजता अँड नंतर इव्हनिंगला आलो हनुमान मंदिरला. त्या दिवशी सॅटर्डे पण होता. सो म्हणलं टेम्पलला जाऊन येऊया. इथं दर्शन वगैरे घेतले अँड इथूनच एक दुसरा टेम्पल होता जो की जवळच होता. श्री महातोंबा देवस्थान वाकड. इथं गेलो आम्ही दर्शन घेण्यासाठी. तिथे एक उद्यान पण आहे जो की खूप छान होता. सो तिथं पण फिरलो. याची स्विमिंग चालू आहे मस्त. पानी के साथ चलते रहो चलते रहो.
देन थोडंसं फोटो, थोडेसे रील वगैरे पण काढले आम्ही इथे. सो इथले दर्शन झाले आणि आता आम्ही इथून जातो आहे मिलेनियम मॉलला. मॉलला आलो अँड आता इथे घाबरत आहे आता. अँड भाऊजी त्यांना समजून सांगत आहे की घाबरायची काही गरज नाही आहे. नाव मामाची बारी. आता मामा घेऊन जातात त्याला वरती. सो थोडंसं मॉल फिरलो अँड गेलो घरी. आणि हे आता आम्ही निघालो आहे परत संभाजीनगरला आमच्या घरी येण्यासाठी. इथे आम्हाला खूप मोठी ट्रॅफिक लागली होती ॲक्च्युली. देन प्लॅन केलं रांजणगावच्या गणपतीचे पण दर्शन घेऊन जाऊयात. सो आम्ही आलो आता इथे. इथे दर्शन झाले अँड थोडं मंदिरच्या बाहेर बसलो होतो. पुण्याला गेलं लगेच कोरोना लागून गेलं. नंतर आम्हाला ही दिंडी दिसली जे की सगळे पायी पायी चालले होते पंढरपूरला. ही ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी क्षेत्र नेवासाठी यायची. देन आलो आम्ही देवगडला दत्त मंदिरला. हे आहे दत्त मंदिरचं एंट्री गेट. जास्त गर्दी नव्हती म्हणून आमचं दर्शन लवकर झालं अँड मग आम्ही सगळं टेम्पल फिरलो अँड इथे खरंच पीसफुल वातावरण होतं. अँड लास्ट स्टॉप आमचा इथे होता विठू रखुमाईच्या टेम्पलमध्ये जे की वाळूचं आहे. आता इथले पण दर्शन झाले तर भेटूया लवकरच. टाटा, बाय बाय.